गणेश चतुर्थीनंतर आता नवरात्रीचा वेधा भाविकांमध्ये आहे। येत्या काही दिवसात संपूर्ण देशात नवरात्री उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे। त्या अनुषंगाने आज मुंबईतील विविध गल्ल्यांमध्ये बसणाऱ्या देवीचा आज आगमन सोहळा पार पडलाय। तर नवरात्र उत्सव अवघ्या 4 दिवसांवर आलेला आहे आणि सर्वच ठिकाणी देवींचं आगमन सुरू झालेलं आहे। मुंबईमध्ये देखील गल्लोगल्लींमध्ये देवींची स्थापना केली जाते आणि त्या देवींचं आज आगमन पार पडलंय। तर दरम्यान मुंबईच्या माऊलीच्या आगमन सोहळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम यांनी। गणेश चतुर्थीनंतर आता नवरात्रीचा उत्साह हा सर्व भाविकांमध्ये आहे आणि याच उत्साहाच्या अनुषंगाने मुंबईतील सर्व सुप्रसिद्ध जे मूर्त्या आहेत देवींच्या त्या मूर्त्यांचा आगमन सोहळा सध्या तरी आज रविवार असल्यामुळे पार पडत आहे। दरम्यान मी आता सध्या सायन परिसरात आहे। सायन परिसरात बसणारी ही मुंबईची माऊली, या माऊलीचा आहे जो आगमन सोहळा हा पार पडत आहे। मोठ्या शांतते पद्धतीने हा संपूर्ण जो आगमन सोहळा हा पार पडत आहे। जेव्हा हा माऊलींची मूर्ती आहे जेव्हा ती कार्यशाळेतून निघालेली, जेव्हा ढोल ताशांच्या गजरात त्या मूर्तीचा आहे जी मिरवणूक निघाली होती, त्यानंतर आता संपूर्ण परळपासून ते सायन परिसरापर्यंत हा शांत पद्धतीने जाणार आहे आणि त्यानंतर पुन्हा त्यांच्या परिसरामध्ये पोहोचल्यानंतर ही सायनची जी माऊली आहे ती पुन्हा ढोल ताशाच्या गजरामध्ये त्यांचा जो आहे तो पुन्हा त्यांचा जी मिरवणूक आहे ती पुढील प्रस्थान करणार आहे। महत्त्वाचं म्हणजे पाहिलं तर आज रविवार असल्यामुळे मुंबईच्या माऊलीसह मुंबईतील अनेक जे सार्वजनिक नवरात्री मंडळ आहे त्या मंडळामध्ये बसणाऱ्या जी देवी आहे त्या देवीचा आगमन सोहळा आज पार पडणार आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये जी नवरात्री आहे त्या नवरात्री दरम्यान मोठ्या उत्साहामध्ये हा जो नवरात्री उत्सव आहे तो भाविकांकडून नक्कीच साजरा करण्यात येईल। कॅमेरा पर्सन विकाससह मी रिद्देश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई।